वांग बघून लक्षात आलंच असेल, वांग्याचं भरीत करणार आहे. वांग मस्तपैकी भाजून घेतलं, वांग भाजलं गेलेलं आहे. आता ते एका बाजूला काढून घेतलं. त्याच्यानंतर 3 कांदे घेते मी इथे मस्तपैकी चिरून. फोडणीला तेल टाकलं, तेल थोडं जास्त टाकलंय. तर तेलात मोहरी टाकली, तेलात हळद टाकली, कांदा मस्तपैकी सगळं छान परतून घेतलं. आता इकडे वांग सोलून घेतलं पूर्ण. फोडणीत परत मीठ आणि 2 चमचे तिखट टाकलं. तिखट टाकून सगळं व्यवस्थित छान परतून घेते. परतून झाल्यानंतर परत जरा कांदा शिजू द्यायचा आहे. कांदा शिजला, आता त्याच्यात वांग मिक्स केलं. कोथिंबीर टाकली, सगळं व्यवस्थित ढवळून घेतलं, छान वाफा काढल्या. हे भाकरीसाठी पीठ तयार करते, आधं होते. पीठ मस्तपैकी गार झाल्यावर मळून घेईन. पीठ गार व्हायची वाट पाहते. मस्तपैकी मळून